सगळ्यांना। हे बघा अथर्व ओमकार आले आता घरी। ए ओम काय? ओमकार आणि अथर्व घरी आले आता। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाफ डे आता त्यांचा सॅटरडे पर्यंत आहे ना आपला याचा मेडिसिनचा कोर्स सॅटरडे पर्यंत आहे। मग मंडे पासून मग ते मंडे पासून रेग्युलर जातील। हे बघा काय रे तुझ्या हातात? मामाने मला अत्तर घेऊन दिलं होतं। एक अत्तर आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते। हे जे अत्तर आहे ना हे खूप सुंदर आहे आणि दरबार नावाचा अत्तर आहे हे। तर दरबार नावाचा अत्तर खूप छान आहे। देवांना लावलं तरी चालतं आणि आपल्या अंगाला किंवा असं कानामागे किंवा मनगटाला जरी थोडंसं अत्तर ते लावलं त्याचा वास खूप छान आहे। दरबार नावाचा अत्तर आहे, खूप सुंदर आहे, तुम्ही वापरून बघा। टाय का काढला? ठेवून दे जागेवर। कसा गेला पेपर आजचा? पेपर चांगला गेला। मॅथ्स होता ना आज? बरं ठीक आहे चालेल। आणि तुला दुसरीकडे लावायची का ट्युशन? मग ती त्या मॅडमचा नंबर घे म्हणजे मग आपल्याला चौकशी करता येईल जाऊन। चल। मस्त पाऊस चाललाय। चिंब पावसान रान झालं आबादानी, चिंब पावसान रान झालं आबादानी। झाकू कशी पाठीवरली, झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंधणी बाई, बाई चांदण गोंधणी। चिंब पावसान रान झालं आबादानी। चला आज सगळं आवरलं, फ्रेश झाले आणि आता म्हटलं मी तुम्हाला त्या दिवशीच बोललं की श्रावण महिना आहे, मला खूप मंदिरांमध्ये वगैरे जायला आवडतं आणि माझा विश्वास पण खूप आहे। तर आज आपण बघूया, आज आपण जाणार आहोत एका हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि ते आमच्या नाशिकमध्येच पंचवटी एरियामध्ये तपोवन भागामध्ये आहे आणि खूप छान अशी शेतातून छोटीशी वाट आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, त्यात एकदम छान पाऊसही चालू आहे, खूप छान वाटेल तुम्हाला पण घेऊन जाते माझ्या बरोबर। चला। हे बघा आता हा तपोवनाचा रोड चालू झाला, इकडून आम्ही आलो द्वारकाच्या साईडनी आणि हा आता तपोवनाचा रोड चालू झालाय। मस्त हे बघा किती छान हिरवगार निसर्ग आहे। थोडासा मोबाईल हलणार कारण रिक्षामध्ये मी आणि या भागात सगळी मंदिरं आहेत, सगळी मंदिरं आहेत। किती छान वाटतं बघा, हिरवं मस्त हिरवगार दिसतंय बघा सगळं, सगळी मंदिर आहे तिथे राहायला। आता बरीच लोक आली आहेत, म्हणजे हा एरिया बऱ्यापैकी डेव्हलप झालाय आता, पण आता पुढे दाखवते मी तुम्हाला कशी मंदिर आहे। ती छोटी छोटी दुकानं पण आहेत, एकदम असं गावाकडे आल्यासारखं वाटतं। हे बघा आता इथे छोटी छोटी मंदिरं चालू होतील बरं का, मी तुम्हाला दाखवते। हे बघा इथे ना आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं, पण इथे मंदिरं आहेत। हे बघा लक्ष्मीनारायण मंदिर, हे बघा येताना ना मी तुम्हाला दाखवेन। आणि आपण इथल्या वृद्धाश्रमात पण जाऊया आज, इथे जाऊन बघूया काय काय आहे। हे बघा हे व्यंकटेश मंदिर सगळं आहे। हे बघा कसं छान निसर्गरम्य वातावरण, हे बघा। आणि हे आहे बटूक हनुमानाचं मंदिर। चला या काका। हे बघा सुंदर झाडी आहेत, सगळं निसर्गरम्य वातावरण, छान छोटासा पक्ष्यांचा सुंदर असा आवाज। गावात नाही बाबा आमच्या इकडे एवढं सुख नाही आम्हाला, एवढं निसर्गरम्य। हे बघा किती सुंदर असं वातावरण, ही झाडी, वा खरंच फार छान आहे, खूपच सुंदर, खूप सुंदर। आणि हे आहे बटूक हनुमानाचं मंदिर। आता जाऊया पुढे। हे बघा हे बटूक हनुमानाचं मंदिर,
दाखवते. अतिशय सुंदर असा परिसर. हे बघ, शांत वातावरण. हे बघा, हनुमान चालीसा लिहिलेली आहे, मारुती स्तोत्र लिहिलेले आहे. शंकराची, महादेवाची पिंड. पुत्र बसले बघा आडोशाला पावसाचं. हे बघा, आणि हा आहे बटुक हनुमान. चला, हे बघा बटुक हनुमान. ओम उग्रवीर महाविष्णु ज्वलंतं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. हे बघा, हे बघा या पादुका हनुमानाच्या. हे बघा बटुक हनुमान. बघा किती सुंदर आहे. आणि इथलं बाहेरचं जे वातावरण आहे अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. ओम उग्रवीर महाविष्णु ज्वलंतं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. जय हनुमान. ए आत नाही जायचं, इकडून दाखवतो ना. बाहेर हो, आत नाही अलाउड. ए बेटा, ए आत नाही जायचं बेटा, ए बाहेर हो. हा छोटासा यांचा देवारा. काय सुंदर आहे. लावलेला आहे. चला, बघा इथले जे साधू महाराज असतात ना ते सगळे इथेच आजूबाजूला राहतात. हे बघा किती सुंदर आहे. बघा सगळं मंदिर सजवलंय अगदी असं शेतामध्ये आतमध्ये हे मंदिर आहे. बघा हे बघा. ये है इधर के महाराज. और हमें बताइए ये कब स्थापन हुआ मंदिर? मंदिर तो अति प्राचीन है, कब से है पता नहीं. और इनके बारे में थोड़ी बहुत. के बारे में क्या है, बाल स्वरूप बटुक हनुमान बोलते हैं इनको. बटुक यानी बाल स्वरूप. अच्छा, बाल स्वरूप बाबा जी है. अच्छा, उनका तपस्या से. और ये इधर इनकी पूजा आरती कब होती है? इनकी शाम सवेरे, सुबह भी होती है. सवेरे भी होती, शाम को भी होती. अच्छा, और हमें प्रसाद बांटना हो तो कब देना पड़ेगा? प्रसाद आप कभी भी लेके आइए और कभी बांटना. अच्छा ठीक है, चलेगा. बघा पकड पकड ना, तू पकड. पाऊस येतोय, हे लोक इथे राहतात. हे बघा मम्मा धर ना. बघ ना आता मस्त आहे ना. कसं आहे हो? काय फारच सुरेख परिसर आहे. खूप. आई त्यांनी पेढा घरी बनवला. छान आहे, भारी आहे. आमच्या हातात प्रसाद होता. हे कुत्र मागे मागे आलं. त्याला देणार तरी काय करू. नेमकं बिस्किटही नाही बाबा तुला द्यायला आता. हे बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे, छान सुंदर. हे बघा असं वाटतं इथे येऊन थांबावं दिवसात ना काही वेळ मेडिटेशन साठी तरी. सुंदर आहे बघा, हिरवंगार आहे, पावसाळा मस्त. आता आपण जाऊया तपोवनामध्ये चक्कर मारायला. आणि जेव्हा माझं माहेर इकडे तपोवनाच्या पुढे होतं ना, आता तिकडे सासर गावात आहे, माहेर होतं ना तेव्हा आम्ही इकडेच यायचो चालत चालत. आणि खूप मजा यायची. सगळेजण ग्रुपनी चालत चालत यायचो. आता हा चालू झाला तपोवनाचा रस्ता. आता जाऊया तपोवनामध्ये. या बाजूला हे आपण आता इकडे चाललो तपोवनाकडे. हा पण एरिया खूप सुंदर आहे, सगळीकडे हिरवी हिरवी झाडं आणि खूप छान आहे. थोडक्यात कोकणात आल्यासारखं वाटतं. खूप दिवसांनी चाललीये मी इथे. ठरवलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करावा व्हिडिओ.
असं खूप हिरवगार अशी झाडी आहे इकडे. आता हा लागला तपोवनाचा रस्ता. अर्थात इथे खूपच पावसाने रस्ता मातीचा झालेला आहे. हे बघा, हे आहे लक्ष्मणाचं मंदिर जिथे शूर्पणखेचं नाक कापलं ना ते मंदिर. हे बघा, आज आले इकडे. मस्त तुम्हालाही दाखवते. हे बघा, इथे लिहिलेलंच आहे लक्ष्मण जी का मंदिर, शूर्पणखा की नाक कटी हुई जगह. नाही नाही, थंडीचे दिवस आहेत. हे बघा, या मावशी मस्त भुट्टा इथे आहे, कणीस. इथे चप्पल स्टँड, चप्पल काढूया. हळू ये बेटा. भुट्टा, आजी कणीस केवढ्याला आहे? हा, 30 रुपयाला. हे बघ, आजींकडे कणीस आणि काकड्या आहेत बघ. मस्त. इथे सगळं पुस्तक भांडार, लक्ष्मणजी प्रसादालय. हे बघा, सगळी पुस्तकं आहेत इथे. असं स्टॉल लागलेले आहेत. पूर्वी हे काहीच नव्हतं, आता हा सगळं इथे लोक येतात ना. थांब जरा. हे बघा, हे सगळी मंदिर आहे, हे शॉप्स आहेत इथे, वस्तू भांडार. हो ना. हे बघा, हे पूजा भांडार. आणि हा बघा, हा इतका मोठा भव्य असा गणपती आहे इथे. काय सुंदर आहे, वा, फारच सुंदर. हे बघा, ही सगळी दुकानं. आणि हे इथे ना सगळा प्रसादालय आहे. इथे सगळी प्रसादाची हे मिळतात, वस्तू मिळतात. हे बघा, चल ए मंदिरात जाऊन येऊ आधी. हे बघा, इकडे स्वयंभू हनुमान. चला, लक्ष्मण जी शेष अवतार और शूर्पणखा की नाक काटने की जगह. चला मंदिरात जाऊया, तुम्हाला दाखवते. तपोवन, आमची रामभूमी. काय साधन आहे, खूप छान आहे. हे बघा, हे बघा, शूर्पणखेचं नाक तिथे कापलंय ना, ती जागा. हे बघा, हे बघा, किती सुंदर दृश्य आहे बघा. आणि मी तुम्हाला इथे माहिती पण दाखवते. हे बघा, हरिण. हे बघा, इस जगह लक्ष्मण जी ने रावण की बहन शूर्पणखा का नाक काटा है, इसलिए इस शहर का नाम नासिक पड़ा है. भारत में श्री लक्ष्मण जी का शेष अवतार में एक ही मंदिर है. यह पुराना और पवित्र है, असं इथे लिहिलेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते शूर्पणखेचं नाक कसं कापलंय लक्ष्मणाने. हे बघा, लाईव्ह उदाहरण. आणि खूप छान लाईव्ह वाटतो हा देखावा. हे बघा, चला. आणि हे स्वयंभू हनुमान. आज बघा ना, किती मारुतीची दर्शनं झाली, किती सुंदर. हा स्वयंभू हनुमान. जय हनुमान. हे बघा, बघा काय सुंदर आहे बघा. आणि इथे लक्ष्मणजी शेष नाग अवतार, शेष नागावरचे लक्ष्मणजी. हे बघा, हे इथलं मंदिर. हे बघा, इतकं सुंदर आहे. आणि आजचं खरंच खूप छान दर्शन झालं. तिकडे पण बटूक हनुमानाचं दर्शन, इकडे पण स्वयंभू हनुमानाचं दर्शन. वा, टाक दानपेटीमध्ये काहीतरी पैसे टाक बेटा. हा, टाक. हे बघा, लक्ष्मणजी. आता हा ट्रस्ट, लक्ष्मणजी मंदिर ट्रस्ट. हे बघा, काय सुंदर आहे. चला, खूप सुंदर, खूप सुंदर. हा, हे बघा, आधी जेव्हा मी यायची ना तेव्हा इथे वेगळं होतं. आणि आता यांनी हा लाईव्ह देखावा तयार केलेला आहे. खूप सुंदर, खूपच सुंदर. हे बघा, आता कणीस घेते मी इथून.
द्या मावशी, आपल्याला घ्यायचं दोघांना कणीस. हो लावा लावा. नाही काकडी नाही खायची पावसाची. मस्त कणीस भाजताय त्या मावशी. आता कणीस घेतो आम्ही. मस्त मस्त मस्त. मस्त कणीस घातय. काकडी कशी आहे? घ्यायची का काकडी? एक द्या ना कापून. कडून आहे ना? घे ना कणीस. तुला घे ना कणीस. मस्त आहे. हे बघा मस्त कणीस घेतलं. ते छान आहे बघा. आता कणीस घेतो आम्ही. हे बघा प्राचीन श्रीराम पर्णकुटी. वनवास रामाने केला इथं. हे बघा, हे बघा. हे बघा हे मंदिर. पर्णकुटी आहे ही. हे सुंदर आहे बघा, खूप छान आहे बघा. ही आहे श्रीरामाची पर्णकुटी. हे बघा हे मारुती रायांचं दर्शन इथे पण. वा पादुका. हे बघा. चला चला. हे बघा साहित्य लावलंय. हे बघा हे रामाची पर्णकुटी. हे बघा सगळं जुन्या पद्धतीचं. किती छान, किती सुंदर. हे बघा हे इथे राहतात. आता मंदिराची तर देखभाल करायला पाहिजे ना. हे लोक इथे राहतात. अगस्त्य महामुनी येते. हे बघा अगस्त्य ऋषी. हे बघा हे होमकुंड. चला नदी आहे, नदी बघ ना तपोवनातली. हे बघा सुंदर. इथे वरती दिसतंय श्रीरामकृष्ण, श्रीराम सीता. ते बघा वरती ते स्टॅच्यू आहे. आणि ही नदी खाली खळखळ वाहतीये. ते कणीसवाले काकडीवाले सगळे खाली बसलेले. आता घरी आले, फ्रेश झाले आणि स्वच्छ सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या. कारण रस्त्याने खूप चिकचिक होती, त्याच्यामुळे आंघोळी केलं की फ्रेश वाटतं. तर सगळं आवरलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला. पाऊस आहे अर्थातच. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.